अकोला जिल्ह्यात येत असलेल्या ग्राम दहीहंडा पोलीस स्टेशनमधील दाखल झालेल्या प्रकरणात कोणतीही कारवाई न करण्याच्या बदल्यात 8,000 रुपयांची लाच स्वीकारल्याच्या आरोपावरून पोलीस शिपाई प्रफुल्ल जनार्दन दिंडोकार वय 33 आणि दलाल शंकर जानराव तरोडे वय 65 यांना अकोला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मंगळवार दिनांक 28 जानेवारी रोजी सायंकाळी अटक केली। या संदर्भात तक्रारीनुसार पीडित कुटुंबियांवरून दहीहंडा पोलीस ठाण्यात संज्ञा न घेण्यायोग्य NC प्रकरण दाखल करण्यात आले होते। या प्रकरणात कोणतीही कारवाई न करता प्रकरण मिटवण्यासाठी पोलीस शिपाई दिंडोकर यांनी 10,000 रुपयांची मागणी केली होती। तडजोडीनंतर ही रक्कम 8,000 रुपयांवर आली। या प्रकरणी ACBने तक्रारीची पडताळणी करून जाळे रचले। मंगळवारी सायंकाळी तक्रारदाराच्या माध्यमातून ही रक्कम दिंडोकर यांच्या सांगण्यावरून दलाल शंकर तरोडे यांना दहीहंडा दर्यापूर मार्गावरील हॉटेल जवळ देण्यात आली। त्याचवेळी अकोला लाचलुचपत प्रतिबंधक विभाग ACBने कारवाई करत तरोडे यांना ताब्यात घेतले आणि पोलीस कर्मचाऱ्यास अटक केली। या कारवाईसाठी ACBचे उपाधीक्षक मिलिंद बहाकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सचिन सावंत व त्यांच्या टीमने सापळा रचला होता। MCN न्यूज मराठी करिता काझी मेहंदी हसन, बाळापूर।